नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आधार सेवा केंद्र तुम्ही मोफत चालू करू शकता. 2 जिल्ह्यांमध्ये फॉर्म सुरू झालेले आहेत. लवकरात तुम्हाला अर्ज करायचे आहे. मुदत कमी आहे. कोणकोणते 2 जिल्हे आहेत, कसा करायचा अर्ज, कोण पात्रता आहे, व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. पाहू शकता की पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा. जिल्ह्यातर्फे आधार संच म्हणजेच की आधारच जे काही किट आहे तर तुम्ही आधार सेंटर म्हणजे की आधार सेवा केंद्र तुम्ही सुरू करू शकता. याची जी माहिती आहे ती PDF आहे, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देणारच आहे. आपल्याला फॉर्म कसा भरायचा, या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करायचा आहे, कोणत्या विभागामध्ये जमा करायचा आहे त्याचा ॲड्रेससुद्धा इथे दिलेला असतो. इथे कागदपत्रे जोडून जमा करायचा आहे. वेळापत्रक तुम्ही इथे पाहू शकतात की कालावधी दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची कालावधी आहे 9/5/2025 पासून अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज तुम्हाला जमा करायची आहे ती शेवटची तारीख आहे 23/5/2025. कमी कालावधी आहे. लवकरात लवकर जे काही अर्ज असतील ते तुम्हाला सुरू करायचे आहे. बाकीच्या वेळापत्रक सुद्धा तुम्हाला इथे खाली दिसणारच आहे. सगळ्यात महत्त्वाचं अटी-शर्ती आहे की अटी-शर्ती जे काही ते सुद्धा तुम्हाला इथे PDF स्वरूपात पाहायला मिळेल. पात्रता निकष असतील जे काही सगळे असतील एकदा वाचून घ्यावी. सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे की कागदपत्रांमध्ये विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला याच PDF भेटणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड लागेल, आधार कार्ड सुपरवायझर सर्टिफिकेट लागेल. याचवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघू शकता. प्रमाणपत्र तुम्ही ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल किंवा नगर परिषद इथून तुम्ही NOC घेऊ शकता. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राचा डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट, आपले सरकार सेवा केंद्र महा ऑनलाईनचा ID असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही अप्लाय करू शकता. त्यांचा जो काही स्क्रीनशॉट आहे म्हणजेच की महा ऑनलाईन IDचं लॉग इन केल्यानंतर जो स्क्रीनशॉट लागतो तो स्क्रीनशॉट द्यायचा आहे. त्यानंतर चरित्र पडताळणी म्हणजेच की कॅरेक्टर सर्टिफिकेट याची पावती असेल ती लागणार आहे. अशा पद्धतीने ही कागदपत्रे तुम्हाला द्यायची आहेत. अर्ज करताना जो वेळी फोटो वगैरे चिटकून आणली सगळी माहिती इथे भरून सगळी कागदपत्रे जोडून तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पुणे इकडे अर्ज जमा करायचा आहे. इथे जिथे जागा रिक्त आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. याच ठिकाणी PDF एकदा डाउनलोड करून घ्यायची, सगळी माहिती वाचून घ्या आणि अर्ज झाल्यानंतर पुढचा जिल्हा आहे तोच म्हणजे नागपूर. नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे सुद्धा आधार नोंदणी संच म्हणजेच की आधार सेवा केंद्राचा जो काही किट आहे तो येत्या वितरित करण्यात आलेला आहे. त्यांच्यासाठी अर्ज कधीचे सुरू झालेले आहे याची माहिती मला थोडी उशिरा भेटलेली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्याचे पाहू शकता इथे 9/5/2025 सायंकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. हे Google फॉर्मची लिंक आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देणारच आहे. अर्ज हा कार्यालयाचा प्रत्यक्षात स्वीकारले जाणार नाही. लक्षात ठेवा, जिथे नागपूर कलेक्टर ऑफिसला जमा करायचा नाही, फक्त तुम्हाला Google फॉर्ममध्ये तुमचा जो काही अर्ज आहे तो भरायचा आहे. या पद्धतीने या 2 जिल्ह्यांमध्ये जो काही वेळापत्रक आहे प्रसिद्ध झालेला आहे. लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. नागपूर आणि पुणे हा महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.